आणि भरकटतोय वाईड. अतिरिक्त एक धाव. पुन्हा धाव फलकावरती धावसंख्या 2 अंकी पोहोचते ती म्हणजे 10. एक गडी बाद 10. तनिष्क मास्टर माइंड शहापूर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10. दुसरं षटक प्रगती पदावर असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक दशरथ. पहिल्या चेंडूवर एक धाव आणि दुसरा चेंडू भरकटतोय दशरथ वाईट टाकतोय. स्ट्राईकला राहतो तो आकाश. बघूया आता षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन जातोय दशरथ. आता मात्र जरा चेंडू उसळी घेतोय मात्र क्षेत्ररक्षक हजर आणि झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु प्रयत्न असफल. आकाशाला जीवदान मिळतंय. झेल सुटतोय मात्र धाव एक धाव फलकावर निश्चित येते आणि एक धावीन धावसंख्येला थोडी गती आणि दिशा मिळते ती म्हणजे 1 गडी बाद 11. 1-1 अशी स्थिती. 1 गडी बाद 11. तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक दशरथ टाकतोय. हो खरोखर सुंदर असा कट करतो चेंडू. कोणती धाव नाही घेत त्या चेंडूवर सचिन. तिथे धावसंख्या मात्र स्थिर राहिलेली 11 या धावसंख्येवर. दुसरं षटक पॉवर प्लेचं दशरथ. आपल्या षटकातील अजून 3 चेंडू बाकी. चौथा चेंडू प्रगती पथावर घेऊन जातो दशरथ. आता मात्र स्ट्राईकला सचिन. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क येतो मात्र थेट 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतात त्या चेंडूवर. पंचांचा इशारा पोहोचतोय माझ्याकडे. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्येला दिशा आणि गती मिळते ती म्हणजे 15. 1 गडी बाद 15. तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या. चौथ्या चेंडूवर प्रहार केला सचिन यानं दशरथाच्या गोलंदाजीवर. चौथा चेंडू मारला तो चौकार या धावसंख्येसाठी आणि धावसंख्येला आकार आणि गती दिली ती म्हणजे 15. दशरथ आपल्या षटकातील अजून 2 चेंडू बाकी. दुसरं षटक आपण पॉवर प्लेचं टाकतात प्रगती पथावर असताना. पहिले 3 चेंडू सुरेख टाकले होते मात्र चौथ्या चेंडूवर सचिन यानं चेंडू झुळकावून दिला 4 धावेसाठी. आता मात्र 5वा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव. धाव फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. दुसरं षटक पॉवर प्लेचं. दशरथ आपल्या संघासाठी सांगतो शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला जातो आकाश. पुन्हा एकदा तीच स्थिती पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल होतोय. बॅक टू बॅक जीवदान आकाशला मिळते. 2 षटकांची सांगता होते. 2 षटक समाप्ती होते. तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17. 2 षटकांची सांगता आणि समाप्ती. कालचा जो चित्तधरक सामने झाले कालचे सामने रोमांचकारी झाले. त्यात आपण बघतात साई स्पोर्ट्स संघाचे निलेश बांगर यानं 31 चेंडू मध्ये 137 धावा नाबाद केल्या. त्यामध्ये 16 षटकार आणि 5 चौकार. बॅटिंग पॉवर प्ले. तनिष्क मास्टर माइंड संघ आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 17 धावा जमावल्यात परंतु 1 गडीच्या बदल्यात. आणि तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजाचं नाव मंगेश. आपलं तिसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू. आता मात्र आकाशचा बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र अर्जुन तिथे हजर आणि आता मात्र झेल टिपण्यात यश येते ते नीरज पोड संघाला आणि आकाश बाद होतोय. मंगेशच्या
तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय आकाश, दुसरा गडी बाद होतोय तनिष मास्टर माइंड संघाची. धावसंख्या धावफलकावरती म्हणजे 2 गडी बाद 17. आता मात्र क्रिकेटमधील खूप मोठा अनुभव पाठीशी घालताना बाळा धानके आपली पुढील जागा भरून काढण्यासाठी जात आहेत. आकाशाचा प्रयत्न चांगला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं अर्जुन यानं. धावसंख्या मात्र समाधानकारक म्हणता येईल आतापर्यंत ती म्हणजे 2 गडी बाद 17. तनिष मास्टर माइंड संघ वर्सेस नीरज फोड आसनगाव या दोन संघांमध्ये चाललेला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना. शापूर प्रीमियर लीग 2017 या सत्रातील आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना रंगतोय नीरज फोड आसनगाव वर्सेस तनिष्क मास्टर माइंड शापूर. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात यश आलं ते नीरज फोड शापूर संघाला, परंतु तेवढंच अजूनही भारदस्त फलंदाज तनिष मास्टर माइंड संघामध्ये आहेत. दरम्यान षटकातील पुढे चेंडू. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क येतो, मात्र वाटतं थेट जातोय चबराक चाबूक शॉट आणि षटकार. 6 धावा वसूल करतोय सचिन. घातक आणि स्फोटक फलंदाज आहे हा. कोणत्याही चेंडूवर षटकार मारण्याची ताकद धमक त्या फलंदाजामध्ये तो म्हणजे सचिन. दुसऱ्या चेंडूवर दबाव निर्माण करतो मंगेशच्या. धावसंख्या 6 ने भरकन आणि पुढे देऊन ठेवतो ती म्हणजे 23 ही धावसंख्या. 2 गडी बाद तनिष मास्टर माइंड संघाची. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद केला मंगेशाने, मात्र दुसऱ्या चेंडूवर सचिन षटकार मारला. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका, मात्र वाटतं क्षेत्ररक्षक तिथे धावतोय आणि बाली तिथे धावतोय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चांगला फलंदाज बाद होतोय, सचिनच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण बाली याचं, खरोखर अप्रतिम झेल टिपला. आता मात्र थोडी धावसंख्या स्थिर होते ती म्हणजे 3 गडी बाद 23 तनिष मास्टर माइंड शापूर संघाची. परंतु अजूनही भारदस्त फलंदाज तनिष मास्टर माइंड संघामध्ये आहेत. धावांचा डोंगर उभा करू शकतात. शापूर नगरपंचायतचे नगर सेवक आदरणीय सुभाषजी विशे साहेब, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मंडळाकडून सहर्ष स्वागत. आता मात्र संघाचे सर्वा निलेशजी पाटोळे साहेब जात आहेत. NP स्पोर्टचे मालक म्हणजे निलेश पाटोळे स्वतः भूमिका फलंदाजाची भार घेत आहेत. 3 गडी बाद झाले असताना निलेश पाटोळे बघूया, एक चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी फलंदाजीवर. यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. कोणत्या चेंडूवर चौकार षटकार सीमारेषेच्या पलीकडे मारण्याची क्षमता म्हणजे निलेश पाटोळे. मंगेश आपल्या षटकातील 4था चेंडू. बॅटला कडा घेते, मात्र चेंडू 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये जातो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. 3 गडी बाद तनिष मास्टर माइंड संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मंगेश आपल्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. धावसंख्या मात्र 24. स्ट्राईकला जाता येते आता निलेश पाटोळे, सॉरी 22च्या रूपाने धावे, सॉरी. आणि आमच्या समालोचन कक्षाच्या समोर मात्र वाटतं षटकार. पंच मुस्तफा शेख यांचा इशारा आहे, डॅशिंग इशारा येतोय. धावसंख्या 6 ने खरोखरच गती आणि दिशा मिळते. बाळा धानके आपला अनुभव पाठीशी घालताना षटकार मारतात. या चेंडूवर दबाव निर्माण करतात गोलंदाजावर, मात्र वाटतं धावसंख्येला खरोखरच एक आकार प्राप्त होतो. धावसंख्या ती म्हणजे 30. 3 गडी बाद 30. आता मात्र मंगेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावर घेऊन जात असताना शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बाळा धानके, पुन्हा एकदा तोच फटका, कार्पेट शॉट म्हणता येईल. डीप कव्हरला गेलेला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते, मात्र 2 धावा निश्चित धावून पूर्ण होतात. आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते. षटक संपतंय. तनिष मास्टर माइंड संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद
32. मंगेशाच्या षटकाचं विश्लेषण द्यायचं झालं तर 2 गडी बाद केले, परंतु 2 षटकार, 1-2 धावा आणि 1 धाव असं विश्लेषण या षटकाचं. 3 षटकाची सांगता होते. इथे समाप्ती होते. धावसंख्या 32 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या बदल्यात तनिष मास्टर माइंड शापूर संघाची नीरज पोड आसनगाववरचे तनिष मास्टर माइंड या संघादरम्यान चाललेला सामना. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार मात्र गट दशरथ घेतोय आपल्या खांद्यावर. ज्याने पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं होतं दशरथानं, तेव्हा 9 धावा दिल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा 4थं षटक प्रगती पथावर घेऊन जातो आपल्या संघासाठी दशरथ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो, आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतोय तनिष मास्टर माइंड वर्सेस नीरज पोड आसनगाव. दशरथ 4थं षटक प्रगती पथावर. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र स्ट्राईकला येतो तो निलेश पाटोळे. आणि मी म्हटलं होतं खरोखरच चेंडू थोडी उसळी घेतो, मात्र ते बाली हजर आहे. पुन्हा एकदा बाद होतोय. निराशा होतात निलेश पाटोळे यांचा. चांगला फटका होता. चेंडूने थोडी उसळी घेतली नसती तर हा खरोखर षटकार गेला असता, परंतु चेंडू थोडा उंचावला गेला आणि मात्र बाली याने झेल पकडला. आता मात्र दादू, उंचपुरा असा फलंदाज दादू जातोय. हा सुद्धा घातक आणि स्फोटक फलंदाज म्हणता येईल. कोणत्या चेंडूवर चौकार षटकार मारण्याची क्षमता या दादू मध्ये आहे. मात्र निलेश पाटोळे थोडे निराश होतात. खूप चौकार षटकार मारत होते संघासाठी, परंतु प्रयत्न थोडा असफळ होतोय. बाली तिथे झेल पकडतो निलेश पाटोळे यांचा आणि धावसंख्येला मात्र स्थिर होते, ती म्हणजे 32. 4थं षटक प्रगती पथावर जात असताना दशरथ खुपसे आपला षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकला देतोय. मात्र बाळा धानके फुलटा चेंडू म्हणता येईल, मात्र क्षेत्ररक्षक तिथे इम्रान हजर. चांगला झेल पकडतो इम्रान. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा देतोय नीरज पोड आसनगाव संघ. बाळा धानके बाद होतोय. गजाने या आधीच्या षटकामध्ये षटकार मारला होता आमच्या समालोचन कक्षामध्ये. समाधानकारक धाव संख्या आता म्हणता येईल, ती म्हणजे 5 गडी बाद 32. दशरथ खरोखर अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. लागोपाठ 2 गडी बाद केले. आपल्याला हॅट्रिकची चान्स आहे. गोलंदाजाचा जसा विक्रम तसा फलंदाजाचा विक्रम सुद्धा या मैदानावर आपण काल पाहिला. तो म्हणजे निलेश बांगर यांच्या रूपानं, ज्यानं 31 चेंडूमध्ये नाबाद 137 धावा कुठल्या, त्यामध्ये 16 षटकार आणि 5 चौकार यांच्या सहकार्याने खरोखर त्याचं शापूर तालुक्याच्या क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन. आणि 1 षटकामध्ये सुद्धा 6 चेंडू आणि 6 षटकांचा विक्रम केला तो निलेश बांगर यानं. आणि 5 चेंडू 5 षटकार असे दोन्ही विक्रम नावावर आपल्या दरम्यान पुढे चेंडू. बाईच्या रूपात 1 धाव. पंचांचा इशारा येतो. तटस्थ पंच आपण बघतात आप्पा आणि आमचे आदरणीय मुस्तफा शेख. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 22च्या रूपाने धाव येते. धावसंख्या ती म्हणजे 33. दशरथ खरोखर अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. दरम्यान 4था चेंडू. आता मात्र दादू याच्या बॉल आणि बॅटचा संपर्क येतो. अर्जुन धावतोय. चांगला प्रयत्न होता अर्जुन याचा. खरोखर सुंदर प्रयत्न केला होता, परंतु धाव असफल होतोपर्यंत. परंतु 1 धाव निश्चित धावपळकर होते. तनिष मास्टरमाइंड संघाची धावसंख्या ती म्हणजे 34. 4थं षटक प्रगती पथावर. आता मात्र धनाजी तीव्र स्ट्राईकला जातोय. नवीन आलेला फलंदाज दशरथ. आपल्या षटकातले अजून 2 चेंडू बाकी. आतापर्यंत फक्त 2 गडीबाद आणि 2 धावा दिल्यात दशरथानं. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. दरम्यान 5वा चेंडू. डीप स्क्वेअर लेगला गेलेला चेंडू 1 बाउन्स बालीच्या हातात जातो. चांगले क्षेत्ररक्षण होते, परंतु 1 धाव निश्चित आणि चांगली थ्रोफेकी होते बाली. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय बाली, ज्याने 2 झेल टिपले होते. असा हा क्षेत्ररक्षक म्हणजे बाली. धावसंख्या आपण बघतात धावपळकावर तनिष मास्टर माइंड संघाची ती म्हणजे 35. 5 गडी बाद 35 ही धावसंख्या. आणि आता मात्र 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि मात्र हा जातोय बॅकवर्ड पॉइंटला. चौकार. 4 धावा येतात. आप्पा पंच यांचा इशारा पोहोचतोय. धावसंख्या 4 ने वाढते, ती म्हणजे 39.
4 षटकांची सांगता होते, समाप्ती होते. तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या 5 गडी बाद 39. शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनचे अध्यक्ष आमचे आदरणीय क्रिकेट व प्रेम करणारे विजयजी भगत साहेब, तसेच उपाध्यक्ष नीरजजी बोंबे, तसेच या असोसिएशनचे सचिव नामदेवजी पडवळ आणि आपण जी SPL 2017 लाईव्ह जी बघतात त्या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नगरसेवक विनोदजी भोईर, उपाध्यक्ष आदरणीय कैलासजी भांडे, तसेच आदरणीय सचिव अभिजितजी कुडव, तसेच खजिनदार आदरणीय हेमंतजी निश्चिते यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा SPL चा थरार बघतात. मी कृपया नीरज पोड असनगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 4 षटकांची सांगता आणि समाप्ती झाल्यानंतर तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या मात्र ती धावफलकावर 5 गडी बाद 39. 5वं षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा बाली घेऊन येतोय. गजानं 2 झेल पकडले होते, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आपल्या संघासाठी. 5वं षटक आता मात्र स्ट्राईकला राहतो धनाजी आणि नॉन स्ट्राईकला राहतो तो दादू. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो आजच्या सत्र आणि आजच्या सत्रातील पहिला सामना नीरज पोड आसनगाव वर्सेस तनिष्क मास्टर माइंड शहापूर. 5वं षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा घेऊन जातो बाली. बघूया उर्वरित षटकांमध्ये किती धावा जमा करतो तो तनिष्क मास्टर माइंड शहापूर संघ आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. 5वं षटक प्रगती पथावर बाली. आपला पहिला चेंडू घेऊन जाणार धनाजी तिवरे यांना. हो गुड बॉलिंग म्हणता येईल. अप्रतिम चेंडू, सुरेख चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न धनाजी याचा होता परंतु थेट ST रक्षक पिंट्या याच्याकडे जातोय. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू बाली टाकतोय. मात्र धावसंख्या स्थिर राहते धावफलकावर तनिष्क मास्टर माइंड संघाची, ती म्हणजे 39. आता मात्र धनाजीचा बॉल आणि बॅटचा संपर्क येतो आणि अर्जुन तिथे धावतोय. चांगला प्रयत्न, पुन्हा अर्जुन कडून झेल सुटतोय. मात्र 2 धावा चोरट्या धावा म्हणता येतील. 2 धावा धनाजी आपल्या धावफलकावर वाढवतो. धावसंख्येला थोडी गती आणि दिशा देतोय, ती म्हणजे 41 धावसंख्या 5 गडी बाद तनिष्क मास्टर माइंड शहापूर संघाची धावसंख्या. दुसऱ्या चेंडूवर झेल उडाला होता बाली याच्या षटकामध्ये. अर्जुन तिथे होता परंतु अर्जुनचा असफल होता. अर्जुन तिथे झेल सोडतोय मात्र धनाजीला जीवदान मिळतंय. बघूया जीवदानाचा फायदा उचलतो की धनाजी. मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तिथे जातोय आणि चांगला प्रयत्न होता. झेल झाला असता परंतु नाही. 1 धाव निश्चित धाव करते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 42. बाली आपल्या षटकातील अजून 3 चेंडू बाकी. 5वं षटक प्रगती पथावर आपल्या संघासाठी घेऊन जात आहेत. सुरेख चेंडू आतापर्यंत आपण टाकलेत बाली. 3 चेंडू मध्ये केवळ 3 धावा दिल्यात. दरम्यान पुढचे दादू कार्पेट शॉट म्हणता येईल. लॉंग ऑनला आलेला हा फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर, दशरथ तिथे हजर. 1 धाव मात्र धावफलकावर येते. तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या धावफलकावर आपण बघतात 5 गडी बाद 43. 43 लॉस ऑफ 5 विकेट. तनिष्क मास्टर माइंड शहापूर संघ
दरम्यान बाली आपल्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा चेंडू जोडा उचली घेतो. नीरज तिथे धावतोय परंतु सेफ शॉट म्हणता येईल. अर्जुन तिथे हजर. मात्र 2 धावा निश्चित धावपळकार होतात. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या होते ती 45-45. 5 गडी बाद 45. तनिष मास्टरमाइंड संघाची धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू. 5वे षटक प्रगतीपथावर बाली याचं आणि शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा धनाजी. धावसंख्या 45. हो हो, सुरेख चेंडू त्रिफळाचित होतोय. पंचांचा बोट वर जातोय. मुस्तफा शेख निर्णय देतात. बाद होतोय. 5 षटकांची सांगता आणि समाप्ती होते. तनिष मास्टरमाइंड संघाची धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 45. ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं अर्जुन यानं. 8 धावा दिल्या होत्या अर्जुन यानं आणि 1 गडीबाद केला होता. पुन्हा एकदा 6वं षटक म्हणता येईल प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं म्हणता येईल. बॅटिंग पॉवर प्ले म्हणता येईल याला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावर बघतात. स्कोअरबोर्ड तनिष मास्टरमाइंड संघाचं ते म्हणजे 6 गडीबाद 45. आणि धाव बाद होतोय नितीन. मात्र 2 धावा धावफलकावर होतात. धावसंख्या 2 पुढे सरकते ती म्हणजे 47. चांगला फटका होता दादूचा. थोडा एनर्जी कमी पडली मात्र वाटतं. परंतु जसं त्याच्या हातानं तो चेल सुटला. समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल 47. कारण आपल्याला विजय मिळवायचा असेल तनिष मास्टरमाइंड संघ तर आपल्याला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. कारण तेवढेच ताकदीचे फलंदाज नीरज पोड आसनगाव मध्ये आहेत. परंतु तेवढे चांगले गोलंदाज सुद्धा तनिष मास्टरमाइंड संघामध्ये आहेत. नितीन यांच्या आशा संतुष्टात येतात. ठरून गेले होते चौकार षटकार मारेल परंतु धाव बाद होत आहेत. धावसंख्या मात्र धावफलकावर ती म्हणजे 47. 7 गडी बाद म्हणता येतील आतापर्यंत तनिष मास्टरमाइंड संघाचे. अर्जुन आपल्या षटकातील पुढील चेंडू म्हणजे 6वं षटक प्रगतीपथावर घेऊन जात असताना बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकतोय अर्जुन. आता माझा स्ट्राईकला येतो उभा दादू. आणि दादू बाद होतोय. बॅक टू बॅक दादूची विकेट जाते. या आदूच्या चेंडूवर नितीन धाव बाद झाला. त्यामागे दादू बाद झाला. आणि आता मात्र 8 गडी बाद होतात तनिष मास्टरमाइंड संघाची. धावसंख्या ती मात्र 47. 6वं षटक प्रगतीपथावर असताना आणि प्रेक्षक स्वागत करताना आमचे आदरणीय मित्र अनिलजी विषय स्वतः आता फलंदाजी धुरा घेऊन जात आहेत. शहापूर तालुक्याचे सचिन तेंडुलकर म्हणून प्रसिद्ध म्हणजे अनिल विषय बघूया उर्वरित चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतात. आम्ही त्याला थोडा गायडन्स करायला जातात आमचे अनिलजी. धावसंख्या धावफलकावर आपण बघतात ती म्हणजे 47. 8 गडी बाद तनिष मास्टरमाइंड संघाची धावसंख्या. अर्जुन आपणास हॅट्रिकची चान्स आहे. ते लागोपाठ 2 गडी बाद केलेत. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल आपल्या संघासाठी आपण करतात. पॉवर प्लेचं षटक टाकतात बॅटिंग पॉवर प्लेचं. दरम्यान 3रा चेंडू थोडा चांगला फटका गॅप शॉट म्हणता येईल. कार्पेट शॉट मात्र सीमारेषेच्या साईडने जातोय आणि तो जातोय चौकार. 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 51. सुरेख चेंडू म्हणता येईल. सुरेख फटका. अमित एक डावखुराचा फलंदाज गॅप शॉट म्हणता येईल. डीप स्क्वेअर लेगला हा फटका मारतोय. 4 धावेला. धावसंख्येला थोडी गती आणि दिशा देतोय अमित. ते म्हणजे 51. अर्जुन आपल्या षटकातील 4था चेंडू.
अनिलजी विषय यांच्यावर खूप प्रेम म्हणजे साई स्पोर्ट संघाचं प्रत्येक षटकारास 201 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर होणार आहे. अनिलजी विषय आपण आज प्रत्येक षटकारास साई स्पोर्ट संघाकडून दरम्यान षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा अमित याचा बॉल आणि बॅटचा संपर्क येतो परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अर्जुन. धावसंख्या मात्र स्थिर राहते ती म्हणजे 52. 52 लॉस ऑफ 8 विकेट्स 8 गडी बाद 52. तनिष मास्टर माइंड संघाची धावसंख्या. 6वं षटक प्रगती पथावर टाकतोय तो म्हणजे अर्जुन. अर्जुन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी 6व्या षटकातील. आता मात्र स्ट्राईकला येतो अमित. निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. 6 षटकांची सांगता आणि समाप्ती होते. तनिष मास्टर माइंड संघाची धावसंख्या ती म्हणजे 52. 8 गडी बाद 6 षटकांची समाप्ती. आता मात्र स्ट्राईकला जात आहेत ते अनिल जी विषय ज्यांना साई स्पोर्ट संघाकडून प्रत्येक षटकारास 201 रुपयाच्या बक्षिसाची खैरात अनिल जी विषय साहेबांसाठी. बघूया उर्वरित 12 चेंडूंचा सामना करण्यासाठी सज्ज होतात अनिल जी विषय. सचिन सचिन असा आवाज प्रेक्षकांच्या इथनं येतो आम्हाला म्हणजे शहापूर तालुक्याचा सचिन म्हणता येईल. दशरथ खुपसे आपल्या संघासाठी 7वं षटक प्रगती पथावर घेऊन जात असताना पहिला चेंडू टाकणार बाली होते. हो चांगल्या प्रकारे कट करतोय चेंडू. स्ट्राईक रोटेट ठेवतोय अनिल जी विषय आणि धावसंख्या मात्र एकने पुढे सरकते. धावसंख्या 53. 7वं षटक प्रगती पथावर असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो आजच्या सत्रातील पहिला सामना रंगतोय तो नीरजपूर आसनगाव वर्सेस तनिष मास्टर माइंड शहापूर. आतापर्यंत तनिष मास्टर माइंड संघानं 8 गडी बाद आणि 53 धावा जमा केल्या धावफलकावर. हे पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज म्हणता येईल तो अमित पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. बाली आपलं षटक पुढे चेंडू फुल टॉस चेंडू होता पण तो तेवढा चांगला कट केला. बघूया कार्पेट शॉट क्षेत्ररक्षक तिथे हजर. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल मात्र 2 धावा या धावफलकावर निश्चित येतात. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 55. 8 गडी बाद तनिष मास्टर माइंड शहापूर संघाची धावसंख्या 55. मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा चांगला गतीचा गोलंदाज तो म्हणजे बाली. अचूक टप्प्याचा गोलंदाजी करणारा म्हणजे बाली. निर्धाव जातो चेंडू. चांगलं यष्टरक्षण सुद्धा करतो तो म्हणजे पिंट्या. आपल्या संघासाठी धावसंख्या मात्र स्थिर ती म्हणजे 55. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी 7वं षटक. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. अप्रतिम टप्पा टाकतोय बाली. फलंदाजाला बीट करतोय निर्धाव करतोय. पुन्हा एकदा यष्टिरक्षक पिंट्या याच्याकडे चेंडू जातोय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. धावसंख्या मात्र स्थिर राहते 55 ही धावसंख्या होते तनिष मास्टर माइंड शहापूर संघाची धावसंख्या. बाली आपल्या षटकातील अजून 2 चेंडू बाकी. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल बाली. आतापर्यंत केवळ 4 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या बाली यानं. दरम्यान 5वा चेंडू उलटा चेंडू होता आम्ही त्याचा परंतु आता मात्र 1 धाव निश्चित धावून पूर्ण करतात. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती म्हणजे धावसंख्या 56. आता माझ्या स्ट्राईकला जातात ते अनिलजी विषय त्याच्यानं 1 धाव काढून स्वतःच खातं खोललं होतं. प्रेक्षकांकडून आवाज पुन्हा एकदा सचिन सचिन. खूप प्रेम करणारे प्रेक्षक म्हणजे आमच्या अनिलजी विषय या फलंदाजावर. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला येतात ते. आणि भरकोटतो चेंडू. बालीवर दबाव येतोय. पंचांचा हवेलगत इशारा येतो व्हाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकते 57. चांगला फलंदाज समोर असला की गोलंदाज थोडा दबाव मध्ये येतो व्हाईट टाकतोय. दरम्यान पुढे चेंडू
आणि बाद होतोय. कट करायचा चेंडू, स्ट्राईक घ्यायची होती पुढच्या षटकामध्ये, परंतु चांगला त्रिफळाच्छित होतोय आणि षटक संपते सांगता होते. 7व्या षटकाची तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या म्हणजे 7 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 57. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी, शेवटचा षटकाचा खेळ बाकी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय आजचं सत्र आणि आजच्या सत्रातील सामना जो रंगतो नीरजपूर आसनगाव वरचे तनिष्क मास्टर माइंड शहापूर. खूप चांगलं असं नियोजन आयोजन म्हणता येईल ते म्हणजे शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून शहापूर तालुका प्रीमियर लीग 2017 भव्य दिव्य असं डे आणि नाईटचं नियोजन म्हणता येईल. आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावर मात्र घेऊन येतो अनिकेत. 7 षटकांची इथे समाप्ती आपण बघतात. धावफलकावर तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या ती म्हणजे 9 गडी बाद 57. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूचा सामना मला वाटतं डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉट येतोय. एक धाव निश्चित येते. कार्पेट शॉट होता आम्ही त्याचा. आता मात्र स्ट्राईकला जातो तो कामेश. चांगला गोलंदाज आहे हा कामेश. मात्र फलंदाजीसाठी येतो. उर्वरित 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय कामेश. चौथं षटक अनिकेत ते प्रगतीपथावर आपल्या संघासाठी घेऊन जातोय. धावसंख्या मात्र आता 1 ने पुढे सरकते आहे. तनिष्क मास्टर माइंड संघाची धावसंख्या 9 गडी बाद 58. धावफलकावर आपण बघत आहात. दरम्यान पुढे चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल होते कारण तेवढा चांगला गोलंदाज अनिकेत त्याच्या समोर चांगला चेंडू टाकतोय. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर पुन्हा एकदा. दरम्यान पुढे चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 59 धावसंख्या होते. 8वें षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू बाकी या षटकातील. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी. आणि संघ इथे ऑल आउट होतोय 59 या धावसंख्येवर. आणि 60 धावांचं आव्हान विजयासाठी ठेवले ते नीरजपूर आसनगाव संघाच्या समोर. मयंक स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि राज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. आपण कुठे असाल तर आपण त्वरित व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचंय. मयंक स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि राज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या पुढे होणारा सामना. पहिला सामना जो रंगतोय तो म्हणजे तनिष्क मास्टर माइंड वर्सेस नीरजपूर आसनगाव संघ. तनिष्क मास्टर माइंड शहापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 59 धावा आपल्या धावफलकावर जमा केल्यात 8 षटकांमध्ये आणि 60 धावांचं आव्हान ठेवलंय ते नीरजपूर आसनगाव संघाच्या समोर. क्रिकेटच्या पंढरीत पुन्हा तो जल्लोष आपण बघतात. गवीखाडे विद्यालयाच्या मैदानावर भव्य दिव्य आयोजन म्हणता येईल. शहापूर प्रीमियर लीग 2017 सालाबाद प्रमाणे येणार ही लीग. तसंच या लीग साठी आम्हाला सौजन्य म्हणून लाभले ते आलुमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज साबगाव यांच्या सौजन्याने सुद्धा आपण ही स्पर्धा आपण बघतात. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकता. ती म्हणजे www.tenniscricket.in या वेबसाईटवर जाऊन ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा लाईव्ह बघू शकता. असं खूप सुंदर नियोजन आणि आयोजन या शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होतंय.
शहापूर प्रीमियर लीग 2017 या सत्राचा आजचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय. तनिष्क मास्टरमाइंड नीरज स्पोर्ट आसनगाव या दोन संघाच्या दरम्यान. तनिष्क मास्टरमाइंड संघाने 59 धावा कुठल्यात आणि 60 धावांचं आव्हान ठेवलंय ते नीरज स्पोर्ट आसनगाव संघाला. आणि या पहिल्या सामन्यासाठी आपण पंचांची भूमिका पाहत आहात ते म्हणजे मुस्तफा शेख आणि आमचे आप्पा, आमचे मित्र. चांगलं सहकार्य म्हणता येईल या लीग साठी. नीरज स्पोर्ट संघाची सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फळी यांची होणारी जुगलबंदी म्हणजे क्रिकेट. असा हा क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा गविखाडे विद्यालयाच्या मैदानावर आपण बघत आहात. शहापूर प्रीमियर लीग 2017. या लीगचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय. तनिष्क मास्टरमाइंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 59 धावा 8 षटकांमध्ये कुठल्यात आणि 60 धावांचं आव्हान ठेवलं ते नीरज स्पोर्ट आसनगाव या संघाच्या समोर. बघूया कोणता संघ या पहिल्या सामन्यामध्ये सरस ठरतोय, कारण तेवढ्या चांगल्या गतीचे प्रतीचे गोलंदाज तनिष्क मास्टरमाइंड संघामध्ये आहे. मात्र सलामीची जोडी बाली आणि कॅन्डी या दोन मोहरे मैदानात जात आहेत. नीरज स्पोर्ट आसनगाव संघाकडून जाते सलामीची जोडी मैदानात. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय नीरज स्पोर्ट आसनगाव संघ आणि तनिष्क मास्टरमाइंड संघ रोखण्यासाठी सज्ज होतोय तो नीरज स्पोर्ट आसनगाव संघाला. बघूया 8 षटकांमध्ये 60 धावांची गरज विजयासाठी ती म्हणजे तनिष्क नीरज स्पोर्ट आसनगाव संघाला. कामेश पहिलं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणता येईल P1चं पहिलं षटक. 60 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा नीरज स्पोर्ट आसनगाव संघ. कॅन्डी स्ट्राईकला जातो, नॉन स्ट्राईकला बाली राहतो. व त्यानं अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी बाली यानं. पहिला चेंडू भरकडतोय. पहिला चेंडू अतिरिक्त वाईड जातोय. मयंक स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि राज स्पोर्ट संघाचा कर्णधार. आपण कुठे असाल त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाच्या साईडला यायचंय. मयंक स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि राज स्पोर्ट संघाचा कर्णधार. आपल्याला 5 मिनिटाचा अवधी दिला जातोय. मयंक स्पोर्ट संघ आणि राज स्पोर्ट संघ आपले कर्णधार आमच्या व्यासपीठावर पाठवायचे, नाणेफेकी करायची. यापूर्वी होणारा सामना आपला आहे. दरम्यान पुढे चेंडू. हो खरोखरच अप्रतिम टप्पा टाकतोय हा कामेश. थेट यष्टीरक्षक तिथे धनाजी तेवढे हजर. चांगलं यष्टीरक्षण म्हणता येईल. धावसंख्या मात्र 2ने खातं खोललं ते. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धावा आल्या. 2 धावा आपण धावबळकर बघत आहात. नीरज स्पोर्ट आसनगाव संघाची धावसंख्या 60 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर ते म्हणजे कामेशाचं. दुसरा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा कार्पेट शॉट म्हणता येईल आमच्या समालोचन कक्षाकडे. मात्र नितीन तिथे हजर. चांगलं क्षेत्ररक्षण करतो नितीन. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र 1 धाव निश्चित या धावफलकावर होती. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजे 3. कामेश पहिलं षटक प्रगतीपथावर आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणता येईल. 8 षटकांचा चालणारा सामना. 60 धावांचा पाठलाग करतोय तो नीरज स्पोर्ट आसनगाव संघ. आजच्या दिवसातील पहिला सामना. आता मात्र बाली मात्र वाटतं थेट एनर्जीचे नुसार तो झुलकावून देतो षटकार. पंच मुस्तफा शेख यांचा इशारा मला पोहोचतोय. 6 धावेसाठी धावसंख्या 6ने पुढे सरकते. धावसंख्येला गती आणि दिशा प्राप्त होते. खरोखरच आकार येतोय ती म्हणजे धावसंख्या 9. धावफलकार आपण बघतात. नीरज स्पोर्ट आसनगाव संघाची धावसंख्या 9.
खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. मयंक स्पोर्ट संघाचे कर्णधार आणि राजस्पोर्ट संघाचे कर्णधार यांची उपस्थिती ती झालेली आहे. यापुढे होणारा सामना कामेश खरोखर सुंदर गोलंदाजी करतात आपण, परंतु एक षटकार बाली याने मारला होता. दरम्यान षटकातील पुढील चेंडू खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आता मात्र भगवान डायरेक्ट शूट म्हणजे हिट करण्याचा प्रयत्न होता भगवानाचा, परंतु एक धाव निश्चित धाव फलकावर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 10. पहिले षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. कामेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पहिलं षटक आपण टाकताय. आता मात्र कॅन्डी झोकावून देतोय. खरोखरच लाजवाब षटकार, डोळ्याचा पारणं फेडणारा हा षटकार होता. कामेश आपल्या षटकामध्ये 2 षटकार मारण्यात यश येते. नीरज पोड आसनगाव संघाला धावसंख्येला थोडी गती आणि खरोखर दिशा मिळते. धावसंख्या आपण बघतात धावफलकावर एक षटकाची सांगता होते. पॉवर प्लेचं षटक संपतंय आणि धावसंख्या ती म्हणजे 16. 60 धावांचा पाठलाग करतोय नीरज पोड आसनगाव संघ. पहिल्या षटकामध्ये 16 धावा वसूल केलाय. पहिले षटक प्रगतीपथावर असताना कामेशानं 16 धावा दिल्या आपल्या षटकामध्ये. चांगल्या धावा जमा केल्या त्या नीरज पोड आसनगाव संघानं. 60 धावांचा पाठलाग करतोय. आता मात्र 42 चेंडू आणि 44 धावांची गरज. 42 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण मी आपल्या माहितीसाठी देतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर अमित घेऊन येतोय. डाव्या हाताचा फलंदाज म्हणता येईल. प्रगतीपथावर P2चा षटक P1चा षटक टाकलं होतं कामेशानं. 16 धावा कुठल्या. आता मात्र अमित बघूया काय करतोय. पुन्हा स्ट्राईकला जातो तो बाली. हो गुड बॉलिंग म्हणता येईल. मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव जातो चेंडू. बाली निर्धाव होतोय. कोणती धाव नाही चेंडूवर. धावसंख्या स्थिर राहते. धावसंख्या 16. या धावसंख्येवर धावफलकावर बघतात नीरज पोड आसनगाव संघाची धावसंख्या 59 धावा कुठल्या होत्या त्या तनिष मास्टर माइंड संघानं आणि 60 धावांचा पाठलाग करतोय तो नीरज पोड आसनगाव संघ. अमित आपले दुसरे षटक प्रगतीपथावर घेऊन जात असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला अमित यानं. पॉवर प्लेचं षटक टाकतो अमित. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या प्रतीचा चेंडू टाकतोय. अप्रतिम चेंडू मानता येईल. यॉर्कर लेंथला गेलेला चेंडू. कोणती धाव नाही चेंडूवर. बॅक टू बॅक निर्धाव टाकतोय अमित आणि धावसंख्येला बांधून ठेवतोय. स्थिर ठेवतोय धावफलकावर. ती म्हणजे धावसंख्या 16. ही धावसंख्या नीरज पोड आसनगाव संघाची धावसंख्या. 60 धावांचा पाठलाग करतो विजयासाठी. 60 धावांचं शिखर गाठण्यासाठी सज्ज झालाय तो नीरज पोड आसनगाव संघ. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत अमित आपल्या संघासाठी. दरम्यान तिसरा चेंडू. हो मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅक टू बॅक निर्धाव. हॅट्रिक होते निर्धाव चेंडूची. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश येते ते अमित याला. कामेशच्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या परंतु तेवढ्याच फलंदाजांना झकडण्यात यश येते ते अमित याला. मात्र चौथा चेंडू पुन्हा एकदा बाली. आणि आता मात्र बाली आणि बॉलचा संपर्क येतो आणि हा चौकार. पंच अप्पायांचा इशारा येतोय. हवे लगत हात येत आहेत आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्येला गती पुन्हा एकदा आकार मिळतो. ती म्हणजे 20. 60 धावांचा पाठलाग करतोय त्याने नीरज पोड आसनगाव संघ. सुरेख चेंडू टाकले होते अमित यानं. 3 चेंडू निर्धाव टाकले होते. चौथ्या चेंडूवर मात्र बाली यानं प्रहार केला. झुलकावून दिला 4 धावेसाठी आणि धावसंख्या ती मात्र 20. षटकातील पुढे चेंडू. भरकटचा चेंडू. पंच अप्पा यांचा इशारा येतो. जमीन लगत वाईड चेंडू. हात येतात पंचांचे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती म्हणजे 21.
या षटकातले अजून 2 चेंडू बाकी. आता मात्र पुन्हा एकदा तिथे दादू हजर आणि वन भाऊ चौकार. 5व्या चेंडूवर प्रहार करतो बाली. हॅलो. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, ती म्हणजे धावसंख्या होती ती 25. ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक. हॅलो. आम्ही त्याचं सामना चालू असताना पॉवर प्ले मध्ये जे खेळाडू उभे राहतात सर्कलच्या आतमध्ये त्यांनी बाहेरनं स्टार्ट नाही घ्यावी. तसेच पॉवर प्ले संपल्यानंतर ही बाहेरनं स्टार्ट घ्यायची नाहीये. आणि पुन्हा एकदा प्रहार होतो, मात्र थेट जातो तो सीमारेषेच्या पलीकडे. डीप मिड विकेटला गेलेला हा षटकार. सांगता होते 2 षटक संपते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला एक आकार आणि सहज धावसंख्या धावफलकावर, ती म्हणजे 31-31 विदाउट लॉस ऑफ विकेट, म्हणजे बिनगडी बाद 31. निलेश पोड आसनगाव संघाची धावसंख्या 60 धावांचा पाठलाग, 60 धावांचं यशाचं शिखर गाठण्यासाठी सज्ज झालाय तो निलेश पोड आसनगाव संघ. 2 षटकाची सांगता होते, 2 षटकां पॉवर प्लेची सांगता होते आणि धावसंख्या मात्र 31 बिनगडी बाद. निलेश पोड आसनगाव संघाची धावसंख्या. मी दोन्ही संघाच्या माहितीसाठी समीकरण सांगतोय. 36 चेंडू आणि 29 धावा विजयासाठी निलेश पोड आसनगाव संघाला. 36 चेंडू आणि 29 धावा. क्षेत्ररक्षण आता थोडं पांघरतय आणि आता मात्र एनपी स्पोर्टचे सर्वेसर्वा निलेश पाटोळे स्वतः गोलंदाजीची धुरा, म्हणजे एक फिरकी गोलंदाज म्हणता येईल यांना. अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल निलेशजी पाटोळे. चांगले फलंदाज आणि चांगले गोलंदाज आहेत ते. क्रिकेटवर अनतान प्रेम करणारे निलेशजी पाटोळे आपण बघतात. संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत. आता माझं स्ट्राईकला जातो तो कॅन्डी. सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानात. खूप चांगलं कॉम्बिनेशन म्हणता येईल या सलामीला आलेली जोडी म्हणजे बाली आणि कॅन्डी याचं. तब्बल 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 31 धावा कुठल्या त्या दोन्ही खेळाडूने. आता मात्र तिसरं षटक प्रगती पथावर निलेशजी पाटोळे साहेब घेऊन जात आहेत. मात्र वाटतं फिरकी गोलंदाज आहेत ते. अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल म्हणजे निलेश पाटोळे. क्रिकेट म्हणजे त्यांचं हृदय असं समजलं जाणार म्हणजे निलेशजी पाटोळे. बघूया तिसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू घेऊन जातोय कॅन्डी याला. हो, चांगल्या प्रतीचा कार्पेट शॉट म्हणता येईल. डीप स्क्वेअर लेगला गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर, नितीन हजर तिथे. मात्र 1 धावनीची धावपळकावर येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. भरकडतो चेंडू. वाईड चेंडू. अतिरिक्त 1 धाव. पंचांचा इशारा पोहोचतोय. मुस्तफा शेख आणि अंचाप्पा या सामन्यासाठी पंच आपण बघतात. दरम्यान षटकाल पुढे चेंडू. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क येतो. धादू धावतोय परंतु वन बाउन्स, कोणताही पर्याय नाही. चौकार जातो. 4 धावा येतात. धावसंख्येला लय प्राप्त होते, गती मिळते, दिशा मिळते. धावसंख्या ती म्हणजे 36 विदाउट लॉस ऑफ विकेट. धावसंख्या होती ती 37 बिनगडी बाद 37. 60 धावांचा पाठलाग करतो तो नीरज पोड आसनगाव संघ. मात्र तिसरं षटक प्रगती पथावर असताना दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला बाली यानं. पुन्हा एकदा निलेश पाटोळे षटकातील पुढे चेंडू. उलटा चेंडू करून घेतो बाली. मात्र तिथं आकाश आजार चांगलं क्षेत्ररक्षण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही खेळाडूंमध्ये. 1 धाव निश्चित धावपळकावर येते. निलेश पोड आसनगाव संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 38. 60 धावांचा पाठलाग करतोय निलेश पोड आसनगाव संघ. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 38. आता मात्र चेंडू जरा उसळी घेतोय. मात्र भगवान तिथे धावत होता. चांगला प्रयत्न होता परंतु नाही. झेल सुटतोय.
मात्र 2 धावा कॅन्डी आपल्या धावफलकावर आपल्या संघासाठी घेतोय. धावसंख्या होते तिथे म्हणजे 39. खरोखरच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत निलेश पाटोळे यांची, ज्याने या आधीच्या चेंडूवर झेल उडवला होता तो कॅन्डी याचा. मात्र भगवानाने तो झेल सोडला, कारण सफलता आली असती निलेश पाटोळे यांना पहिला गडी बाद करण्यात. आतापर्यंत एकही गडी बाद करण्यात यश आलं नाही ते तनिष मास्टर माइंड या संघाला. दरम्यान षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा कॅन्डी, पुन्हा एकदा तोच फटका आणि हा 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतात. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 44. 4 वर 4 44. बिनगडी बाद 44. षटक संपतोय. 3 षटकाची सांगता होते. धावसंख्या होते ती 44 आहेत. आपण तोपर्यंत पाणी नेलं तरी चालेल. चेंडू व्यवस्थित समीकरण मी सांगतोय. 30 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी. फक्त आणि फक्त 30 चेंडू आणि 16 धावा. निलेशपूर आसनगाव संघाला प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, पहिला सामना जो चालू आहे तो तनिष मास्टर माइंड शहापूर वर्सेस निलेशपूर आसनगाव संघ. चेंडू आणि 16 धावा. आपण स्लॉग मध्ये बघतात आमचे मित्र म्हणजे अनिलजी विषय यांना. खूप क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सज्ज असतात ते अनिलजी विषय. दरम्यान पुढील चेंडू प्रगतीपथावर. पुन्हा बाली याच्या बॉलाने बॅटचा संपर्क येतो. मात्र थेट कोणताही पर्याय ठेवत नाही. बाली झुलकावून देतो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा येतात आणि धावसंख्येला गती आणि आकार मिळतोय. थोडी दिशा प्राप्त होते आणि धावसंख्या 50. संघाचा इथे अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 होते. बिनगडी बाद एक सांगायचं झालं तर या संघासाठी आणि या 2 खेळाडूंच्या बद्दल सलामीला आलेली जोडी अजून मैदानात. 50 धावांची भागीदारी म्हणता येईल आपल्या संघासाठी. 60 धावांचं शिखर गाठण्यासाठी सज्ज. केवळ 10 धावांची गरज विजयासाठी. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा बाली याचा तोच फटका. चपराक चाबूक शॉट. 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतात. तब्बल 2 चेंडूवर 10 धावा वसूल करतोय बाली आणि धावसंख्येला खरोखरच सजवतोय. धावफलकावर निलेशपूर आसनगाव संघाची धावसंख्या ती म्हणजे 54. आता मात्र विजयासाठी केवळ 6 धावांची गरज. धावसंख्या होती ती 54. धावसंख्या निलेशपूर आसनगाव संघाची ती म्हणजे 54. चौथा षटक प्रगतीपथावर अमित याचा असताना. आता मात्र पुन्हा एकदा बाली
गजानन सुरेख गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, फलंदाजी सुद्धा सुरेख करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल बाली. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं होतं बाली यानं. दरम्यान पुढे चेंडू हा हो मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होते. कोणती धाव नाही चेंडूवर, निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या मात्र पुन्हा स्थिर येते, ती म्हणजे 54. 6 धावेची गरज विजयासाठी. मात्र वाटतं बालियाचा प्रयत्न असेल षटकार मारून संघाला विजय संपादन करून देण्याचं. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत म्हणजे अमित. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा दादू तिथे हजर होते. मात्र वन बाउस दादूच्या हातात जातोय. एक धाव निश्चित धाव पलकावर येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. चांगली थ्रोपैकी सुद्धा होते. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय दादू आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र 55. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. धावसंख्या 55. विजयासाठी 5 धावांची गरज. एक धाव येते. 22च्या रूपाने धाव येते. धावसंख्या होती 56. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. चौथं षटक टाकतो आम्ही. धावसंख्या 56. आणि षटक संपतंय. 4 षटकांची सांगता आणि समाप्ती होते. धावफलकावर नीरज स्पोर्ट संघाची धावसंख्या ती म्हणजे बिनगडी बाद 56. आणि विजयासाठी मात्र वाटतं फक्त 4 धावा. 24 चेंडू आणि 4 धावा विजयासाठी. ड्रीम ब्रेक येतोय इथे. 4 षटकांची सांगता आपण बघतात. धावफलकावर धावसंख्या ती म्हणजे 55. आता मात्र बाळा धानके स्वतः गोलंदाजी करतील. लेग विफरची अपील केली बाळा धानके यांनी. पंच मुस्तफा शेख यांनी पेटाळून लावली. मात्र निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर 56. 4 धावेची गरज विजयासाठी. नीरज स्पोर्ट आसनगाव संघाला. बघूया दरम्यान पुढे चेंडू. आता मात्र बाली याचा जरा झेल जातोय आणि सचिन तिथे हजर. पहिला गडी बाद होतोय. बाली बाद होतोय. यश येते ते बाळा धानके यांना. 5व्या षटकांमध्ये दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. बालीचा प्रयत्न होता षटकार मारून संघाला विजय करून देण्याचा, परंतु नाही. चांगला गोलंदाज त्याच्या समोर म्हणजे बाळा धानके. खूप वर्षाचा अनुभव क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. आता मात्र संघाचे सर्व म्हणजे नीरजजी बोंबे आपल्या फलंदाजी धुरा घेऊन जात आहेत. 2 चेंडू या षटकांमध्ये झालेले आहे आतापर्यंत. सुरेख चेंडू म्हणता येईल आतापर्यंत बाळा धानके आपल्या षटकांमध्ये. आता मात्र स्ट्राईकला जातो कॅन्डी. विजयासाठी फक्त 4 धावेची गरज. धावसंख्या 56. नीरज स्पोर्ट आसनगाव संघ आणि तनिष मास्टर माइंड संघ या संघादरम्यान चाललेला आजच्या दिवसातील पहिला सामना. दरम्यान षटकातील पुढे चेंडू. पुन्हा एकदा बाळा धानके स्ट्राईकला येतो कॅन्डी. मारण्याचा प्रयत्न होतो परंतु भरकटतो चेंडू. अतिरिक्त 1 धाव. पंच मुस्तफा शेख यांचा इशारा पोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 57. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. काही चेंडूंचा खेळ बाकी. बाळा धानके पुन्हा एकदा पुढे चेंडू. पुन्हा एकदा कॅन्डी याला घेऊन जात आहेत. पुन्हा एकदा मात्र वाटतं भरकटतो चेंडू. पंचांचे हात हवे लगत जात आहेत. मुस्तफा शेख तिथे तटस्थ पंच आणि आप्पा.
धन्यवाद पंच. आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 58. फक्त ना फक्त 2 धावेची गरज विजयासाठी. आणि चांगला फ्लिक करतोय चेंडू. डीप स्क्वेअर लेगला जातो चेंडू आणि मला वाटतं 1 धाव येते या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 59. आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. मला तर वाटतं जवळजवळ सामना झुकतोय तो निळेश्वर आसनगाव संघाच्या दरम्यान, कारण अजून काही चेंडूंचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा बाळा धनके आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन जाणार नीरज बोंबे यांना. बघूया षटकातील पुढे चेंडू. आणि मात्र वाटतं थेट आमच्या समालोचन कक्षाच्या समोर षटकार आणि निळेश्वर आसनगाव संघ विजय होतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना रंगला तो नीरजपोड आसनगाव संघ आणि यानंतरच्या सामन्यासाठी पंचांची भूमिका 8 षटकांची जी प्रथम फलंदाजी होईल ते ठुना संघाचे 2 पंच उपलब्ध व्हायचे आहेत आणि नंतरच्या दुसऱ्या इनिंगला जिनिशा संघाचे 2 पंच अवेलेबल करायचे आहेत. हा कमिटीचा नियम आहे का पुढच्या मॅचचे खेळाडू हे पंच म्हणून राहतील. मुन्ना पठाण आपणास विनंती करतो की आपण यापुढील समालोचन सांभाळावं. हा सामना राज स्पोर्ट्स वर्सेस मयंक स्पोर्ट्स आणि नाणेफेकीचा कौल राज स्पोर्ट्स संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मयंक स्पोर्ट्स संघाला. आणि या सामन्यासाठी पंच आहेत